नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमय ज्ञानेश्वरी, श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद. आजचा आपला भाग चालला आहे 36वा, परमभक्त. भगवंतमय होण्यासाठी अनन्य भक्ती मंदिराकडे घेऊन जाणाऱ्या अनेक वाटा गीता माऊली आपल्याला दाखवते आणि त्या प्रत्येक वाटेवर बोट धरून देण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली ही सदा सिद्धच आहेत. मनबुद्धीने भगवंतांना अखंड समर्पित असणं, अखंड जमत नसेल तर हळूहळू त्याचा अभ्यास करणे, प्रत्येक कर्म ईश्वरार्थ करणं, नाहीतर कर्मफल त्याग करणं, हे 4 मार्ग अनन्य भक्ती मंदिराकडे घेऊन जातात. ज्ञानयोग, ध्यानयोग यांच्यापेक्षाही कर्मफल त्यागाचा मार्ग श्रेष्ठ असल्याचं गीता सांगते. हे गीता वचन नाना तऱ्हेने ज्ञानेश्वर आपल्याला समजावून सांगतात. ते म्हणतात, प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करणं राहून जर जात असेल तर जाऊ देत, त्याबद्दल आग्रह धरू नये, पण कर्मफलाविषयी मात्र निरासक्त असलंच पाहिजे. त्यासाठीच एक मर्मबंधातला दृष्टांत ज्ञानेश्वर देतात. 12व्या अध्यायातली 132वी ओवी ऐकूयात. अगा आत्मजेच्या विषयी जीवू जैसा निराभिलाषी, तैसा कर्मी अशेषी निष्कामू होई. याचा अर्थ असा आहे की कन्येला शिकवून सवरून मोठं केलं तरी माता पिता तिच्याकडून काही लाभाची इच्छा ठेवत नाही. तद्वतच आपल्या हातून घडणाऱ्या हरेक कर्माच्या फलांविषयी निष्कामच असावं. या निष्कामतेमुळे मनात कुठलेही विचार उद्भवतच नाहीत. अविकारी मन सदा शांतच राहतं. कुणाबद्दल राग द्वेष न वाटता अपार मैत्री निर्माण होते. अशा प्रसन्न आणि नियतचित्त भक्त भगवंतांना किती प्रिय असावा त्याचं ज्ञानेश्वर वर्णन करतायत की अर्जुना तो भक्तू, तोची योगी तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये. 12व्या अध्यायातील 156वी ओवी आहे. असा निरासक्त भक्त हाच योगी आहे. तो सर्व कर्मबंधनातून मुक्त झालेलाच असतो. तो प्रियसी आणि मी प्रियकर इतका तो मला आवडतो. परमेश्वर आणि भक्तात प्रियकर प्रेयसीचं सर्वोत्कट नातं निर्माण होतं. हे नाजूक मुलायम संबंध जीवापाड ओढ उत्पन्न करतात. ज्ञानेश्वर म्हणतात, खरं तर या प्रेमाच्या गोष्टी बोलून दाखवण्यासारख्या नाहीतच, पण काय करावं. प्रेमभक्ती वर्णनाचा हा प्रसंग न बोलायची गोष्ट बोलायलाच लावतो. अर्जुनच प्रेमळ भक्त, तसं श्रोताही तोच आहे. शिवाय त्याला ऐकविण्याची गोष्टही प्रेमाचीच आहे. या त्रिवेणी योगाने देव देखील डोलू लागलेत. अशा भक्तांना देव आपलं अंतःकरण आसनार्थ देतात असं सांगून श्री ज्ञानेश्वर भगवंतांच्या एकनिष्ठ भक्ताचा महिमा आपल्या अंतःकरणावर रुजवतातच. सर्व व्यापक सर्वश्वराशी समरस झालेला भक्तही सर्व व्यापकच बनतो आणि म्हणूनच तो साम्य योगीही होतो. त्याला सुखदुःख, मानापमान, प्रिय अप्रिय असं काहीही राहत नाही. जगची देह जाहले म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले दुजने वीण. 168वी ही ओवी आहे, अध्याय 12व्यातली. संपूर्ण जग हे जणू त्याचं शरीर बनतं. दोनपणा न राहिल्यामुळे प्रिय अप्रिय हर्षशोक सगळं काही संपलेलं आहे. सगळ्या भेदांपासून निर्मुक्त झाल्यामुळे भक्त साक्षात परमेश्वर स्वरूपच होतो आणि तरीही परमेश्वराचा निष्ठावंत भक्तच तो राहतो. मोक्षाच्या सदरात त्याचं नाव दाखल होऊ नये भक्ती सुखास्तव तो प्रभू सेवेचं व्रत अंगीकारतो. अद्वैत तत्वाला नजरेआड होऊ न देता ज्ञानेश्वर वर्णन करतात की हा भक्त आपल्यातच देव आणि भक्त असे 2 भाग करून उत्कृष्ट भजनाची रीत जगाला दाखवतो. हरिभक्त अनिकेत का आहे? कारण कुठल्या तरी एकाच ठिकाणाला त्यांनी आपलं मानलेलं नसून सगळं विश्व त्याच्या जिव्हाळ्याचं असतं. पुढची ओवी आहे 213वी, अध्याय आहे 12वा.
हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. म्हणजे हे संपूर्ण विश्व माझं घर आहे. या विश्वात्मक भावात ज्याची बुद्धी कायम आहे, एवढंच नाही तर सर्व चराचरांमध्ये तो स्वतःला पाहतो. अशा परमभक्तांविषयीचं प्रभू प्रेम प्रकट करताना ज्ञानेश्वरांची प्रतिभा पार प्रफुल्लित झालेली आहे. तो पहावा हे डोहाळे, म्हणून अचक्षुसी मजड ओढे. हाती चेनी लीला कमळे, पूजू तयाते. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागुनी तयाचे अंग. 12व्या अध्यायातील 223 आणि 224 ही ओवी आहे. माझ्या भक्ताला डोळे भरून पाहण्याचे डोहाळे मला सदा लागत असल्यामुळे मी मुळात अचक्षु असूनही मला डोळे आले. माझ्या हातातील क्रीडेच्या कमळाने मी त्याची पूजा करतो. तसंच मी चतुर्भुज का झालो, तर त्याचं शरीर पूर्णपणे कवेत घेण्यासाठी मी दोनावर अजून 2 हात घेऊन आलेलो आहे. भक्तांनी देवाला जसं पूजावं तसा देवही भक्ताला पूजतो. देवाच्या 4 भुजांचा अर्थ ज्ञानेश्वर किती मधुरतेने सांगतायत. भक्ताला आलिंगन देण्यासाठी देवाला 2 हात अपुरे वाटतात आणि म्हणून दोनावर 2 हात त्यांनी आणलेले आहेत. असं हे भक्तांचं जीवाभावाचं मैत्र जुळतं. इतकंच काय, या भक्तांचं चरित्र जे गातात ते देखील भगवंतांचे प्राणप्रियच होतात. भगवंतांचे भक्तप्रेम एवढं कळसाला पोचतं की आम्ही तयाचे करू ध्यान, ते आमुचे देवतार्चन. तेवाचुनी आन गोमटे नाही. 236वी ही ओवी आहे 12व्या अध्यायातील. भगवंत म्हणतात की या आमच्या एकनिष्ठ भक्ताचं ध्यान आम्ही करू. हे भक्त म्हणजे आमच्या पूजनीय देवता आहेत. त्यांच्या विना आम्हाला दुसरं काहीही चांगलं वाटत नाही. अशा रीतीने श्री ज्ञानेश्वरांनी देव आणि भक्त प्रेमाचा इतका परमोच्च बिंदू गाठलेला आहे की तिथे सर्व भेद मावळून देव आणि भक्त हाही विलगपणा राहत नाही. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं भक्तियोगाचे अपार महात्म्य श्री ज्ञानेश्वरांच्याच करवी ऐकताना अमृताच्या वर्षावात चिंब भिजल्यासारखंच वाटतं. आजचा भाग परमभक्त आपण इथे संपवणार आहोत. ज्ञानेश्वर महाराज की जय.